TCS वाल्याला मोजून आणलं पाहिजे 4-5 घंटे आणि TCS वाल्या त्याला अजून धोका नाही की गोर गरिबाच्या लेकरानं जवळचं सेंटर निवडलेलं असते. 1000 रुपये दिले तुम्हाला आम्ही विद्यार्थी हो म्हणाव गेल्या वर्षी, त्याच्यानंतर तुम्ही आता 1-1.5 वर्षानं परीक्षा घ्यायला लागले. एकदा हजार करत 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 तुम्ही कितीतरी कोटी पैसे जमा केले आणि त्यातल्या त्यात तुम्हाला म्हणजे तुम्ही स्टँडर्ड भिकारी तुम्ही आम्हाला लुटायला बसले. तुम्ही सेंटर त्या पोरानं अमरावती टाकलं, त्या पुण्याला सेंटर पुणे दिलं. अमरावती ते पुणे नाही म्हणलं तरी जर ट्रॅव्हल्स जर म्हणलं नसतं ट्रॅव्हल्स म्हटलं तर 1-2 हजाराच्या जवळ भाडं घेईल. तिथं त्या लेकराची राहायची व्यवस्था नाही. त्यानं सकाळी पोहोचायचं कधी बस स्टँडवर झोपा लागते. बिस्लरीची बॉटल त्या लेकरानं उशाला घेतली, त्याच्या अंगाखाली त्यानं पेपर आथरला. सकाळी उठलं कोणत्या तरी नळावरती त्यानं तसंच पाणी मारलं, तसाच ब्रश केला. पण ते लेकर उपाशी पोटी पेपरला गेलं. तिथं यायचे 1760 कारनामे. हे कागद नाही ते कागद नाही, तिकडं उभा आहे तिकडं उभा आहे, हे द्यायचे तिथं 1760 कारनामे द्यायचे. एवढं करून पेपर फुटायचा ते त्याच्या याच्यात फुटल्याच जातो. म्हणजे अशा सत्यानाश करून या पोरांचं म्हणजे नेमकं काय चाललंय महाराष्ट्रात मला कळलं नाही. काही सत्य ना मला. आता ते पोरगं म्हणते हरी म्हणते सर मी नगरला टाकलं आणि नागपूर आलं. आता मला सांगा पोरगं, नगर एका कोपऱ्यात नागपूर एका कोपऱ्यात, ते येण्या जाण्यात परेशान.